हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना मी बनवणार आहे समोसा। आज आहे ना मी घरच्या घरी समोसा बनवणार आहे। तर चला तुम्हाला पण दाखवते। मी एवढे बटाटे ना आता उकडण्यासाठी घातले। तर सगळ्यात आधी बटाटे उकडायला टाकले आणि आता तोपर्यंत ना मी मैद्याचं पीठ मळून घेते। मी घेत आहे मैदा। आता इथे ना मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये ना चवीनुसार मीठ ऍड करायचं। आता त्यामध्ये ना एवढा अर्धा चमचा ना ओवा टाकणार आहे। आता याच्यामध्ये ना आपण घी टाकणार म्हणजे तूप टाकणार आहे, गावरान तूप। आपण 2 चमचे ऍड केलं आणि आता त्यावरून ना आपण तेल टाकलंय। 2 वगळे आपण तेल टाकलेलं आहे आणि आता आहे ना हे मिक्स करून घेऊ। त्यानंतर याच्यामध्ये पाणी ऍड करून पुन्हा मळून घेऊ। आता आहे ना मापात पाणी टाकायचं जेवढी आपल्याला गरज आहे ना त्यास तसं, आणि मस्त असं सॉफ्ट पीठ मळायचं। एक खडी जास्त पाणी नाही वाटायचं, जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढं ओतत चालायचं त्यामध्ये। तर आहे ना आता हा थोडंसं पीठ मळून होत आलेलं आहे। आता मी तुम्हाला पूर्ण झालं का मग दाखवते। तर आता इथे तुम्ही बघत असतील ना किती छान असं मऊसूत म्हणजे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे। हे बघा, खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, असं छान असं पीठ मळून झालं। आता चटणी होईपर्यंत ना आता मी याला असंच ठेवणार आहे आणि चटणी बनवून घेऊ आपण। तोपर्यंत याला झाकून ठेवते। तर इकडे ना बटाटे उकडून झालेले, आता ते सोलून घ्यायचे। त्यानंतर इथे घेतलेला आहे कढीपत्ता, वाटाणा, त्यानंतर कोथिंबीर। बटाटा आता आपण सोलून घेणार आहे। तर आता बटाटे उकडून झालेले आणि ते स्मॅश करून घेऊ। तर याची चटणी बनवायची आपल्याला। तर आहे ना तेल टाकून घेऊ चटणीसाठी। त्यामध्ये जिरे, त्यानंतर बडीशेप, त्यानंतर आहे ना 1 चमचा हळद पावडर, मिरची जास्त टाकायची त्यामध्ये, पाच चमचे मिरची पावडर टाकून घेतली, चवीनुसार मीठ, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ। आणि आता आहे ना त्यामध्ये बटाटे, आणि आता आहे ना चटणी छान अशी परतून घ्यायची मस्त। आणि त्यानंतर आहे ना उकडलेले वाटाणे उकडून घेतले होते आपण। आता उकडलेले वाटाणे आपण त्यामध्ये टाकलेले, आता मिक्स करून घेऊ चटणी पुन्हा। तर आता आहे ना जवळजवळ चटणी परतलेलीच आहे आपली। आता चटणी झालेली आहे। आता आपण ना समोसे बनवून घेऊ आणि तोपर्यंत तेल पण तापायला ठेवून देऊ। पीठ बघू, पीठ मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। आता चटणी झालेली आहे आणि ती थोडीशी मी इकडे साईडला काढून घेते गार होण्यासाठी। आणि आता समोसे बनवून घ्यायचे।
तर आता समोसा बनवण्यासाठी ना एवढंसं पीठ घेऊ आपण. तर आता एवढा गोळा घेतलेला आहे, तो लाटून घेऊ. ही जी आपण लाटतोय ना ऑलरेडी हीच पातळ लाटून घ्यायची, म्हणजे त्याची डबल लेयर पण तयार होते आणि खूप जास्त जाड पण होत नाही समोसा, आणि बनवायला पण खूप सोपा जातो. या पद्धतीने ठेवायचं. नंतर असं घ्यायचं, इथं पाणी लावून घ्यायचं जर आपल्याला चिटकवलं नसेल तर. चिटकण्यासाठी ना पाणी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिटकतं ते. आणि या पद्धतीने ना याच्यामध्ये चटणी भरायची. आपल्याला जेवढी चटणी पाहिजे तेवढी त्यामध्ये भरून घ्यायची. आणि थोडंसं पाणी लावायचं आणि चिटकून घ्यायचं. आणि इथं तुम्ही बघत असतील आता एवढे समोसे ना बनवून झालेले, आणि मी तुम्हाला इथे दाखवलं पाणी लावून चिटकवायचं. तर बिना पाण्याचं पण चिटकतं, पाणी लावायची पण काही गरज नाही. पण जर कुणाचं पीठ जर जास्त ड्राय जर असेल ना तरच गरज येईल, नाही तर मी तुम्हाला दाखवते बिना पाण्याचं चिटकून. तर या पद्धतीने घडी केल्याच्या नंतर आहे ना आपल्याला ही घडी याच्यावर ठेवायची. तर मग या पद्धतीने चिटकून जाते, कारण पीठ आहे ना एकदम सॉफ्ट आहे. हे बघा तुम्ही बघत असतील. त्यानंतर चटणी भरायची. त्यानंतर आता ही वरची बाजू आहे ना ही पण या पद्धतीने चिटकून द्यायची. याला काही पाण्याची गरज नाही, कारण पीठ आहे ना एकदम सॉफ्ट झालेलं आहे. झाला आता समोसा. आता एवढी मी बनवून घेते अजून. आणि काही काही ना लाटून झाल्याच्या नंतर त्रिकोणी धरायला जमत नाही, तर मी ते पण दाखवते. तर या पद्धतीने करून घेतल्याच्या नंतर चिटकून घ्यायचं इथं. आणि आता त्रिकोणी धरायला जमत नाही ना तर या पद्धतीने धरायचं, असं इथं ठेवायचं. त्यानंतर मग अंगठ्यावर ठेवायचं, या पद्धतीने असं फिरून घ्यायचं, मग गोल तयार होतो. आणि मग यामध्ये चटणी. आणि मग चिटकून घ्यायचं असं. तर आता ना समोसे तळून घेऊ. यामध्ये अलगद सोडायचा, आपण 2 सोडणार आहे. तर थोडेसे तळून द्यायच्या आधी तर पलटी करून घ्यायची. आणि तुम्ही नाही ते बघत असतील समोसा फुटला पण नाही. आपण पाण्याने चिटकवलेला पण तुम्हाला दाखवलं तळून, आणि हाताने पण चिटकवलेला दाखवला. पाणी लावायची पण काही गरज येत नाही पिठाला. जर तुमचं पीठ खूप ड्राय असेल तरच तुम्ही लावू शकता, नाही तर मग या पद्धतीने समोसा मस्त असा तयार आहे. तर दुसरे पण आता तळून घेऊ. तर मस्त असे लाल होईपर्यंत तळून देणार हे पण. आता सगळे समोसे ना एक एक करून तळून घेऊ. आता तुम्हाला मी सगळे झाले का मग दाखवते. इकडं पाणी पण उकळायला टाकलेलं आहे चिंचाचं.
आणि मस्त असे समोसे झाले, तुम्ही बघत असतील. तर मी सगळे तळून झाले की मग तुम्हाला दाखवेल आता. तर समोसा रेडी तुम्ही बघत असतील. आणि मस्त असं आतमधून पण किती छान चटणी. टेस्ट करा. चिंचेचं पाणी होतंय. बरं झालं. तर फायनली आता सगळे समोसे तळून घेतलेले आणि खूप छान झाले, तुम्ही बघत असतील. मस्त असे समोसे झालेले. तर आता सगळे समोसे तयार झालेले. चिंचाचं पाणी, हिरवी मिरची पण तळली आम्ही त्यासोबत खाण्यासाठी. आणि खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करा. म्हणजे समोसे बनवायची ट्रिक खूप भारी आहे आणि खायला पण एवढे भारी झाले ना, मस्त असं एकदम टेस्टी. बाहेरच्या पेक्षा तर भारी आहे मस्त. घरच्या घरी एकदम टेस्टी समोसे होतात तयार.